बाबांचं छत्र हरवल्यानंतर त्यांचा प्रवास संघर्षमयी होता, परंतु संघर्षाला निवडल्यानंतर आज एक यशाचा शिखर ज्यांनी गाठलाय या समालोचन क्षेत्रामध्ये ते उत्कर्ष पाटील सर, आमचे परम मित्र. सिक्स सीटर स्पोर्ट्स यांचा सुद्धा जी ख्याती संपूर्ण टेनिस बॉल क्रिकेटच्या पटलावरती आपल्याला पाहायला मिळते. क्वालिटीचं एक दुसरं नाव अर्थातच सिक्स सीटर स्पोर्ट्स गौरवजी पाटील असतील, त्याचबरोबर आमचे कॅमेरामॅन तुषार चिकुर्ले यांना पण पाहतोय. क्लीन अँड क्लिअर टॅगलाईन त्यांना द्यावी लागणार आहे, कारण ज्या पद्धतीनं प्रत्येक बॉल फॉलो करणं, त्याचबरोबर प्लेयर्स रिॲक्शन कॅप्चर करणं, या सर्व काही गोष्टी त्यांच्या माध्यमातून आपण पाहतो. आणि डीजे कॅन्डीबद्दल काय म्हणावं, डीजे कॅन्डी या नावाला तोड नाही आहे. ज्यावेळेस सामन्याच्या दिशेने पहिले षटक घेऊन गोलंदाजी मार्कवरती गोलंदाज दाखल झाला. केल्वे स्टार जोगाडे संघाचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नाही आहे. प्लीज तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये येऊ द्या. जोगाले संघ प्लीज आपला 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये पाठवा. पहिले षटक हाताळण्याकरिता दुर्वेशला आपण पाहतो. या सीझनमध्ये दुर्वेश एक हायडन टॅलेंट राहिला आहे खऱ्या अर्थानं, कारण ज्या पद्धतीनं आपण पाहतोय त्याचा जो परफॉर्मन्स आहे तो आत्तापर्यंत पब्लिकली शो झालेला नाही आहे. आणि त्याचा जो आपण उल्लेख करत होतो ना, त्याला एक ज्वलंत उदाहरण मैदानाच्या आतमध्ये पहिल्याच बॉलवरती धक्का दिलाय समोरच्या टीमला. बिग विकेट पहिल्या चेंडूवरती या ठिकाणी आपण पाहतोय गुडलेन स्पॉटवरून चेंडू राईज करण्याचा प्रयत्न केला आणि अथर्वची एक बिग विकेट, एक मोठं टार्गेट ठेवण्याचा जरूर माणूस या ठिकाणी वाकून सरळ संघ घेऊन उतरलाय. परंतु या माणसामध्ये या ठिकाणी आपण पाहतोय आपलं नुकसान करून घेतलंय अथर्वने, कारण पहिल्याच बॉलवरती अटॅक करण्याचा प्रयत्न केला. कुठेतरी चेंडूचा अंदाज झाला नाही आणि याच प्रयत्नामध्ये आपली विकेट गमावली गेली. नवीन बॅटर मैदानामध्ये दाखल होतोय. हर्षलला आपण पाहतोय तिसऱ्या क्रमांकावरती. आणि दुर्वेशची चर्चा आपण करत होतो. दुर्वेश खऱ्या अर्थानं जो परफॉर्मन्स डिझर्व करतो, पहिल्या षटकामध्ये विकेट्स टेकर हा बॉलर सातत्याने आपण पाहतोय, कारण फक्त एक विकेट मिळवणं हे त्याचं काम नाही आहे. तर पहिल्याच ओव्हरमध्ये एकंदरीत 2 ते 3 विकेट मिळवण्याची अनेक वेळा ती किमया साध्य केली या गोलंदाजाने. त्याचमुळे आपण पाहू शकतायत या गोलंदाजाची एक वेगळी ख्याती आहे या संघामध्ये. नवीन बॅटर हर्षल मैदानामध्ये दाखल झाले. तिसऱ्या क्रमांकावरती पहिल्या चेंडूचा खेळ झाला आणि पहिल्या चेंडूवरती विकेट प्राप्त केली गेली. विकेट आल्यानंतर पूर्णपणे पिन ड्रॉप सायलेन्स मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. इथे सुद्धा शॉर्ट बॉलचा वापर झाला. कॅपमध्ये जाईल का पाहायचं असे दर्शक त्या ठिकाणी येत आहेत. तितकंसं प्रॉपरली कनेक्शन नव्हतं, तो विश्वास या फटकामध्ये कुठेतरी जाणवला नव्हता. इथे सुद्धा चान्स बनला होता, कारण ऑफनवरती शफल होऊन इझिली लॉंग लेगला टार्गेट करू शकले असते, परंतु ते चित्र मैदानामध्ये दिसलेलं नाहीये. 2 बॉल्स केले आतापर्यंत झाला आणि धावसंख्या फलकावरती 1. स्ट्रायकिंगवरती अक्षर आपण पाहतोय. डावखुऱ्याचा एक विस्फोटक फलंदाज आहे आणि त्याचा विस्फोट होणं या मॅचमध्ये गरजेचं आहे, कारण अथर्वसारखा एक बिग हिटर त्याचा सोबती ठिकाणी तंबूच्या असला परतल्यानंतर त्याच्यावरती जबाबदारी मोठी असणार. आतापर्यंत 2 चेंडूंचा खेळ झालाय. वेळ भरपूर जातोय. केल्वा स्टार जोगाडे संघ थोडंसं स्पीडअप करा, कारण आजचं शेड्यूल वेळेवरती पूर्ण होणं गरजेचं आहे. पहिल्याच बॉलवरती स्ट्राईकवरती आल्यानंतर स्ट्राईक केली जाते आणि सरळ टार्गेट केलंय. या ठिकाणी आपण पाहू शकतायत लॉंग ऑनला येतोय बिग हिट, बिग शॉट, षटकार. स्लॉटमध्ये बॉल होता आणि ॲक्शन रिप्लेमध्ये आपण पाहतोय ज्या पद्धतीनं बॉल फॉलो केला गेला आमचे कॅमेरामॅन तुषार कुर्ले यांच्या माध्यमातून. इथे सुद्धा या ठिकाणी मिड ऑफ वरून काढण्याचा प्रयत्न केला. डीपमध्ये लॉंग ऑफ नाहीये आणि त्याचा पुरेपूर फायदा मिळेल. बॉल सरळ निघून जातोय. 1 बाउन्स ओव्हर दी रोप, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, चौकार. चांगली बॅटिंग मैदानामध्ये सुरू आहे. अक्षयच्या माध्यमातून ज्या पद्धतीनं आतापर्यंत जे 2 शॉट त्याच्या माध्यमातून आपण पाहिल्यात, आधी लॉंग ऑनला षटकार ठोकला आणि तदनंतर लॉंग ऑफला या ठिकाणी आपण पाहिलं होता चौकार. चेंडूंचा जर विचार केला तर 4 चेंडूंचा खेळ झाला. धावसंख्या फलकावरती 11. बॅटिंग चांगली करत असताना अक्षय मैदानामध्ये. पुढचा बॉल या ओव्हरमध्ये चांगला बॉल त्या ठिकाणी पाहायला मिळाला. पडल्यानंतर एक थोडंसं वेगळं नाविन्य या बॉलमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. सरळ विकेट किपरच्या हातामध्ये जाऊन विसावला जातोय डॉट बॉल. निर्धाव चेंडूची सांगता मैदानाच्या आतमध्ये झालाय. शेवटचा बॉल पहिल्या षटकामधील आपल्याला पाहायला मिळेल. मिड ऑफ वरून पुन्हा एकदा हा चेंडू या ठिकाणी खेळला जातोय आणि सरळ बॉल निघून जाईल. 4 धावांकरिता चौकार
अक्षयच्या बॅटमधून वन्स अगेन बिग हिट. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय. पहिल्या षटकानंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 15 रन्स स्कोर कार्डवरती लगल्या गेल्यात. सुरुवात विकेटने झाली होते परंतु या षटकाचा शेवट या ठिकाणी चौकाराने केला गेला. दुर्वेशवरती या ठिकाणी आक्रमण केल्या गेल्या या ओव्हरमध्ये आणि तब्बल पहिल्या षटकामध्ये 15 धावा येताना पाहायला मिळत आहेत. व्यासपीठावरती आदरणीय जे उमेशजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळत आहेत. खऱ्या अर्थानं कान्हानगर ते मायागावड मंदिर पर्यंत जो सुंदर रस्ता आपल्याला पाहायला मिळतोय तो बनवण्यामागे त्यांची प्रयत्नांची पराकाष्ठा आपल्याला पाहायला मिळाली आणि त्याच त्यांच्या प्रयत्नामध्ये तो रस्ता या ठिकाणी यशस्वीरित्या पूर्णपणे पार पडला गेला. आणि त्यानंतर जे मैदान आपण पाहतोय उभारलं गेलंय समुद्र किनाऱ्याच्या या ठिकाणी आपण पाहतोय समुद्र किनाऱ्यावरती त्याची जी संरक्षण भिंत आपल्याला पाहायला मिळते त्यांच्याच माध्यमातून आपल्याला पाहायला मिळालं. भरपूर मेहनत खऱ्या अर्थानं मथाणे गावासाठी मथाणे गाव जे कलेने सजलेलं आहे त्यासाठी त्यांनी भरपूर मेहनत घेतलंय. ते सौम्यजी पाटील साहेब आपल्या व्यासपीठावरती आपण पाहतोय. डीप मिड विकेटला या ठिकाणी कॅचचा कॉल झाला होता. कॅच ड्रॉप झाला आणि तिथून 2 धावा येताना पाहायला मिळत आहेत. चांगली पार्टनरशिप मैदानामध्ये बिल्ड होत चाललंय आणि पहिल्याच बॉलवरती अशा पद्धतीनं जर संधी निर्माण होत असतील तर कुठेतरी ते चान्स क्रॅप करणं गरजेचं आहे. कारण पहिल्या षटकामध्ये ज्या मूडमध्ये बॅटिंग केलंय फलंदाज अक्षयनं त्याला थांबवणं आता कठीण झालं. यावरचा पुढचा बॉल इथे फुल टॉस टाकलाय. कॅच ड्रॉप झाल्यानंतर पुढच्याच बॉलवरती एक मोठा आवाज चढवला गेलाय. षटकार 6 धावा. फुलटॉस बॉल दिला आणि फुलटॉस बॉलला सरळ पाठवलं गेलं बाउंड्री लाईनच्या बाहेर लॉंग लेगला. धमाका आपल्याला पाहायला मिळाला. धावसंख्या फलकावरती 23-23. चेंडूंचा जर विचार केला तर 2 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. आता गोलंदाजाला कुठेतरी ब्लेम करणं चुकीचं आहे कारण पहिल्याच बॉलवरती कॅच ड्रॉप झाला आणि त्यानंतर हा षटकार आला. त्यामुळे इथून गोलंदाजाला तितकंसं ब्लेम करणं योग्य नाही आहे. 23 फलकावरती आपण पाहतोय पुढचा बॉल. इथे सुद्धा स्वीप करण्याचा प्रयत्न झाला होता. शॉट स्क्वेअर लेगला खराब क्षेत्ररक्षण होताना पाहायला मिळालं. आणखी सौरभ होते कॅप्टन लिडिंग फ्रॉम द फ्रंट असं म्हटलं जातं परंतु त्या बॉडी लँग्वेजमध्ये कुठेतरी सौरभ नव्हते. त्या सुद्धा बॉलवरती 2 धावा येत आहेत. 25 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. वेलकम यशकिनी आपलं स्वागत आहे. वंडर बॉय ऑफ वडराई आणि सध्याच्या घडीला या ठिकाणी व्यावसायिक गटामध्ये ज्याच्या नावाचा बोलबाला आपण ऐकलाय तोच यशकिनी मैदानामध्ये दाखल होतोय. भीमर या ठिकाणी मैदानामध्ये टाकलाय. हाईट फॅक्टर जवळपास चेस्ट लेवलला हा बॉल डिलिव्हर झाला होता. 9+1 एकूण 2 धावा या बॉलवरती येतील आणि या दुहेरीने धावसंख्या फलकावरती 27 स्कोर कार्डवरती लागल्या गेल्यात. प्रेशर स्पष्टपणे जाणवत आहे कारण आतापर्यंत मागील 8 चेंडूंमध्ये जे काही घडलंय सुरुवात विकेटने झाली होती परंतु स्ट्राईक चेंज झाल्यानंतर अक्षय स्ट्राईकवरती आला आणि त्याने जे आतापर्यंत स्ट्राईक गोलंदाजांवरती घेतलंय ना तो थांबलेला नाहीये आणि प्रत्येक बॉलवरती एक वेगळं नाविन्य त्याच्या माध्यमातून पाहायला मिळालं. फ्रीटचा बॉल घेऊन गोलंदाजी मार्कवरती बॉडी लाईन पासून दूर ठेवला होता बॉल. चांगला घटक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. सरळ निघून जातो. विकेट किपरच्या हातामध्ये डॉट बॉल येताना पाहायला मिळतोय. स्ट्रायकिंग होती अक्षय त्याच्या माध्यमातून आतापर्यंत चौकार षटकारांचा वर्षाव या इनिंगमध्ये होताना आपण पाहिलंय. 4 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झालाय. सध्या तरी दुसऱ्या षटक प्रगती पथावरती अमरला आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. अमर प्रयत्नांची पराकाष्ठा करतोय या ओव्हरमध्ये. धावा थांबवण्याचा प्रयत्न त्याला करायचा आहे कारण पहिल्या षटकामध्ये भरपूर धावा आल्यात. धावांचा ओघ भरपूर आपल्याला पाहायला मिळाला. स्टेप आउट करून चॉप करण्याचा प्रयत्न झाला होता. विकेट किपर बीट झालं होतं. वाईट+1 इथे सुद्धा एक्स्ट्राच्या माध्यमातून 2 धावा मिळताना पाहायला मिळत आहेत. 29 झाल्या स्कोर कार्डवरती. 4 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला मैदानामध्ये. आतापर्यंत लिगल डिलिव्हरी हाताळण्याकरिता कुठेतरी संघर्ष करायला लावलाय गोलंदाजाला. बॅटिंग आतापर्यंत झालंय ना त्याचमुळे ते प्रेशर निर्माण झालंय. जे चेहरे मैदानामध्ये आपल्याला पाहायला मिळत आहेत क्षेत्ररक्षकांचे पूर्णपणे चेहरे पडलेले दिसत आहेत. प्रेशर दबाव ताणतणाव दिसतोय. हा चांगला बॉल होता. पडल्यानंतर ऑफ कटर त्या ठिकाणी पाहायला मिळाला. आतमध्ये आला. विकेट किपर थोडीशी चुका या ठिकाणी करतायत. या मॅचमध्ये 22च्या रूपामध्ये 1 धाव मिळेल. एक धाव खूप महत्त्वाची आहे. मागच्या मॅचमध्ये आपण पाहिलं होतं 60 धावा सुद्धा चेस झाल्या होत्या 5 ओव्हर्समध्ये. त्याचमुळे इथून 60+ जाण्याचा प्रयत्न मागून सर संघाला करावा लागणार आहे. टॉस सरल्यानंतर बॅटिंग करावी लागलाय.
अजूनही बॅटिंग लाईनअपमध्ये आतापर्यंत एक मजबूत फळी त्यांच्यामध्ये दिसते. अजूनही ते आक्रमक फलंदाज येणं बाकी आहे. चांगला बॉल अमरच्या माध्यमातून आपण पाहतोय. पडल्यानंतर विकेट किपरच्या हातामध्ये 2 ओव्हरचा खेळ संपलाय. 2 ओव्हरनंतर धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 30 या आकड्यावरती 30 रन्स स्कोर कार्डवरती लागल्या जात आहेत. 2 ओव्हरचा खेळ आतापर्यंत संपलाय मैदानामध्ये. क्रिकेटचा स्वर्ग या परिसरामध्ये अर्थातच मथाणी चषक 2026 आपण पाहतोय. आज या स्पर्धेचा आपण पाहतोय पहिला दिवस. प्रत्येकाला आतुरता होती या स्पर्धेची आणि मागील 1.5 महिन्यापासून या स्पर्धेची चर्चा सुरू होती खऱ्या अर्थानं. आणि या विभागामध्ये एक नामांकित स्पर्धांमधील एक स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते ॲड झालं. आणि खऱ्या अर्थाने या स्पर्धेसाठी जी मेहनत घेतली गेली आहे ना, भरपूर अशा स्पर्धा असतात, परंतु अनेक स्पर्धा अशा पाहिल्यात की जिथे आयोजक ज्या पद्धतीनं मेहनत घेत असतात. सकाळचं सत्र कुठेतरी सूर्य उगवल्यानंतर प्रत्येक आयोजक या ठिकाणी प्रत्येक गोष्टीमध्ये ती एक वेगळी जाणीव ठेवतो. अशा भरपूर स्पर्धा कमी असतात आणि त्या कमी स्पर्धेमधील एक स्पर्धा अर्थातच मथाणी चषक. कारण या स्पर्धेमध्ये या मैदानावरती पाय ठेवल्यानंतर कुठेतरी एक जे दृश्य आम्ही पाहिलं ना, आमच्यासमोर DJ कॅन्डी सुद्धा होते, त्यांच्यासमोर चर्चा आम्ही केली. कारण प्रत्येक आयोजक जवळपास 15 ते 16 जण त्या आयोजकाच्या भूमिकेमध्ये आहेत आणि त्यामधील प्रत्येक जण एक आपलं जे काम वाटून दिलंय त्यामध्ये व्यस्त होते. आणि ते पाहिल्यानंतर एक वेगळा आनंद मनाला वाटला. तिचा फलकावरती आपण पाहतोय 2 षटकांचा खेळ संपन्न झालाय. बॉलिंग ट्रॅकवरती आशु यांना आपण पाहतोय. एक महत्वाची सूचना आहे, जो रूल आपल्याला पाहायला मिळतोय या स्पर्धेचा. प्रत्येक संघाला ही नोटीस दिली गेली. पहिला बॉल पडण्याच्या अगोदर तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये उपस्थित असणं गरजेचं आहे. आणि अन्यथा जर तुमचा 12th मॅन आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये नसेल तर पॅनलाइज केलं जाईल. पहिलाच बॉल लेग ब्रेक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. भरपूर वेळेनंतर आशूला कुठेतरी बॉलिंग ट्रॅकवरती पाहण्याची संधी मिळाली. कारण आशूची जी फिरकी आहे ना, ते एक मिस्ट्री बॉलर या संघामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. आणि त्याच्या गोलंदाजीमध्ये जे रहस्य ते फलंदाजांना समजणं कुठेतरी कठीण होतं जेव्हा तो बॉलिंग ट्रॅकवरती येतो. आणि पहिल्याच बॉलवरती ज्या पद्धतीनं लेग ब्रेक मैदानामध्ये टाकला, लेफ्ट आर्म स्पिनरला बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं. हा सुद्धा बॉल चांगल्या पद्धतीनं या ठिकाणी आपण पाहतोय फिरवण्याचा प्रयत्न झाला होता. एक धाव घेणं या बॉलवरती शक्य झालं. एक धाव येते या बॉलवरती. हा सुद्धा बॉल चांगल्या पद्धतीनं फिरला होता. रायटी बॅटर समोर लेग ब्रेक टाकत होता गोलंदाज आशू. आता समोर लेफ्टी बॅटर, लेफ्टी स्पिनर समोर लेफ्टी बॅटर. आता एक वेगळा बॅटल मैदानामध्ये पाहायला मिळेल आणि बॅटल इंटरेस्टिंग असणार. एका बाजूला आशू जो एक बेस्ट बॉलर या टीमचा आपल्याला पाहायला मिळतोय, तो दुसऱ्या बाजूला एक बेस्ट हार्ड हिटर. आतापर्यंत पेसच्या विरोधामध्ये अटॅक चांगला पाहायला मिळाला मागच्या 2 ओव्हरमध्ये. आता स्पिनरच्या विरोधामध्ये कशा पद्धतीनं बॅटिंग करत येणाऱ्या 4 बॉल्समध्ये कुठेतरी त्याचं उत्तर मिळेल. स्टेप आउट करून खेळण्याचा प्रयत्न झाला होता. आदरणीय सन्माननीय शार्दूलजी पाटील साहेब या ठिकाणी उपस्थित होताना पाहायला मिळत आहेत. त्यांचं स्वागत आहे क्रीडा नगरीमध्ये या स्पर्धेसाठी. खऱ्या अर्थानं त्यांचं सुद्धा सहकार्य भरपूर मोठं राहिलंय. आणि खऱ्या अर्थानं आयोजकांवरती त्यांचं जे प्रेम आपण सातत्याने पाहिलंय. आदरणीय शार्दूलजी पाटील साहेब, आपलं हृदय शांत करण्यापासून धन्यवाद. स्विच करण्याचा प्रयत्न झाला होता. बॅटची मोठी गडा त्या ठिकाणी घेतली. एकदा मिळून झाली या बॉलवरती. चांगल्या पद्धतीनं बॉल फिरवतोय. आता लेफ्टी बॅटर मागील 2 बॉलवरती स्ट्राईकवरती होता, त्याच्या विरोधामध्ये सुद्धा या ठिकाणी नॅचरली लेग ब्रेक मैदानामध्ये टाकत होता. धावसंख्या फलकावरती 32 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. 4 चेंडूंचं केलं आतापर्यंत झालं. आता पूर्णपणे जी इकॉनॉमी होती ती खाली आणण्याचं काम या ठिकाणी करतोय आशू या ओव्हरमध्ये. आणि पहिल्या 3 षटकांमध्ये विविध गोलंदाजांचा वापर या ठिकाणी केला गेला. फुल टॉस टाकलाय आणि आता या बॉलवरती 6 धावांची मोहर उमटवली जाईल. षटकार आशूच्या विरोधामध्ये एक मोठा हल्ला. बॉलवरती नियंत्रण नव्हतं. बॉल थोडंसं अगोदर सुटला.
बॉल चांगल्या पद्धतीनं फिरवला, चांगला लेग ब्रेक मैदानामध्ये पाहायला मिळाला. धाव घेणं या ठिकाणी जरूर निवडलं होतं, परंतु धाव घेतलेली नाहीये. डॉट बॉल येतोय. 3 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती आपल्याला पाहायला मिळते 38 रन्स, 38 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. नेक्स्ट मॅच दोन टीम मध्ये आपण पाहणार आहोत. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्दा आणि दुसऱ्या बाजूला त्यांना धोरणात करत असताना आपण पाहतोय वडराई संघाला. मोठी स्टारकास्ट दोन्ही टीम मध्ये आपण पाहणार आहोत. पहिला बॉल दीपेश मैदानामध्ये आला आणि दीपेशचं स्वागत करण्याचा प्रयत्न, परंतु आशू सारखा फिल्डर जर डीप मध्ये उभा असेल तर डेफिनेटली तिथे झेल सुटण्याचे चान्स कमी असतात. पहिल्याच बॉलवरती विकेट मिळवलाय. बिग विकेट गॉन. शार्दुलची पाटील सरांना विनंती करतोय आपण पुढे या, त्यांचा सन्मान आपण करणार आहोत. त्यांचा सन्मान आपण मुख्य मंचावरती करणार आहोत. शार्दुलजी पाटील सर आपण पाहतो याच गावातील एक अनमोल रत्न. आदरणीय शार्दुलजी पाटील सरांचा सन्मान आपण करतोय मुख्य मंचावरती. वेलकम विक्रांत अँड मनीष, आपलं स्वागत आहे. जवळच सामन्याच्या दिशेने 38 वरती दुसरा धक्का या ठिकाणी लागलाय. मागच्या ओव्हरमध्ये विकेट मिळाली नव्हती. विकेटलेस ओव्हर त्या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळाली, परंतु इकॉनॉमी चांगली गाठली होती. त्याचमुळे दीपेशचा आत्मविश्वास या ओव्हरमध्ये चांगला होता, परंतु पहिल्याच बॉलवरती कप्तान चला सिनातान सरळ बॉलला पाठवलंय. 6 धावांकरिता प्रणीतच्या बॅटमधून भव्य षटकार. फटका होता त्या ठिकाणी. स्लॉट मध्ये बॉल दिला, त्यानंतर बॅटचा जो फॉलो थ्रू होता कडक त्या ठिकाणी पाहायला मिळाला. 44 रन्स स्कोरवरती आपण पाहतोय. 44 फलकावरती लागल्या गेल्यात आणि पहिल्याच बॉलवरती इरादा त्या ठिकाणी पक्का केला फलंदाज प्रणीतनं. चेंज ऑफ द पेस, गतीमध्ये परिवर्तन. स्वतः गोलंदाज कॅचिटचा कॉल करतोय आणि रिव्हेंज देत असताना इंडिव्हिज्युअल बॅटल जी मैदानामध्ये रंगली होती, फलंदाज प्रणीत आणि दीपेशने यादीच्या बॉलवरती हल्ला चढवला होता दीपेशवरती, परंतु त्यानंतर कमबॅक केलाय, पलटवार केलाय गोलंदाज दीपेशने. कमावून दिसे नवीन बॅटर मैदानाच्या आतमध्ये दाखल होतोय. 5व्या क्रमांकावरती एक षटकार आपण पाहिला होता, परंतु काय रिव्हेंज त्या ठिकाणी दिले गेले गोलंदाज दीपेशच्या माध्यमातून. स्लोवर वन टाकला मैदानामध्ये, स्लोवर वनचा आविष्कार त्या ठिकाणी केला गेला आणि तो यशस्वी सुद्धा ठरला. विकेट मिळाली. एकाच ओव्हरमध्ये 2 धक्के दिल्या दीपेशने. या संघामधील एक असं अद्भुत रसायन जे कोणत्याही सिच्युएशनला जर तुम्ही बॉलिंग ट्रॅकवरती आणलं ना, तिथे तुम्हाला विकेट मिळवून देईल. 3 चेंडूंचा खेळ आतापर्यंत झाला. धावसंख्या फलकावरती 44. पुढचा सामना आपण पाहणार आहोत वडराई आणि दुसऱ्या बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. इथे सुद्धा अटॅक करण्याचा प्रयत्न, कॅचिटचा कॉल पुन्हा झालाय, परंतु सरळ बॉलला त्या ठिकाणी बाउंड्री लाईनच्या बाहेर पाठवलं गेलंय. 6 धावांकरिता षटकार. मागच्या 4 बॉलमध्ये आतापर्यंत आपण पाहिले 2 षटकार आल्यात आणि 2 विकेट आल्यात. एका बाजूने दीपेश सरळ सुद्धा ठरलाय आणि दुसऱ्या बाजूने दीपेश
महागडा सुद्धा ठरला. डीप स्क्वेअरला फिल्डर दूर, खराब क्षेत्ररक्षण त्याच्या माध्यमातून झालं, त्यामुळे 2 धावा मिळला या बॉलवरती. इझी झालं. 52 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. शेवटचा बॉल या चौथ्या षटकामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. पहिल्या 4 षटकांमध्ये आतापर्यंत 4 गोलंदाजांचा वापर या ठिकाणी करण्यात आला. ते 4 पर्यायी गोलंदाज या ठिकाणी गोलंदाजी मार्कवरती आणले गेलेत आणि प्रत्येक गोलंदाजाचा जर उल्लेख आपण केला तर दुर्वेश महागडा ठरला, अमर दुसऱ्या षटकामध्ये महागडा ठरला, परंतु आशुने जो कमबॅक करून दिला ना, तिथून पूर्णपणे गेम चेंज करण्याचा जो आतापर्यंत माणस दाखवला. बॅटची गडाजोर घेतली होती आणि विकेट या सुद्धा बॉलवरती जाईल. दीपेशच्या विरोधामध्ये 2 षटकार जरूर आल्यात, परंतु जे 3 धक्के एकाच ओव्हरमध्ये त्याने जे दिल्यात ना, त्या धक्क्यामधून सावरणं या ठिकाणी माकुमसर संघाला आता कशा पद्धतीनं सोपं होईल याकडे लक्ष वेधीत असणार. 4 ओव्हरचा खेळ संपला 52 वरती ही टोटल आपण पाहतोय. या दोन्ही टीमचे कॅप्टन, एका बाजूला वडराई आणि त्याचबरोबर दुसऱ्या बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन कुर्द, या 2 टीम मध्ये पाठाला आपण पाहणार आहोत. दोन्ही टीमच्या कॅप्टनला विनंती करतोय आपण टॉससाठी आपण या ठिकाणी उपस्थित राहायचं. नवीन बॅटर केतन मैदानामध्ये दाखल झाला. स्लॉग ओव्हरमध्ये आशूला या ठिकाणी बॉलिंग ट्रॅकवरती आणलं गेलं. आशूचा स्पेल अत्यंत महत्वाचा असेल. सेकंड स्पेल मध्ये त्याला बॉलिंग ट्रॅक वरती आणले. पहिलाच बॉल आणि पहिल्याच बॉल वरती यष्ट उद्ध्वस्त केल्या गेल्यात. 5वा धक्का माकुमसर संघाला हर्षलच्या रूपामध्ये. स्लॉग हिटर आता तंबूच्या आसऱ्याला. एका बाजूला वटराई आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहणार आहोत चामुंडा स्पोर्ट्स विराथन कुर्द. पहिलाच बॉल लोअर फुल टॉस त्या ठिकाणी पाहायला मिळाला आणि कुठेतरी त्या चेंडूचा अंदाज घेता आला नाही फलंदाजाला. नवीन बॅटर सौरभ मैदानाच्या आतमध्ये दाखल झाला. हा सुद्धा एक हार्ड हिटर आणि मैदानाच्या आतमध्ये एकंदरीत 7व्या क्रमांकावरती आला. अर्थातच काय तर मिडल ऑर्डरची जबाबदारी अजूनही त्याला सांभाळायची येणार आहे. 5 बॉलमध्ये आशूच्या विरोधामध्ये बॅटिंग करणं आता अवघड झालंय, कारण आशूला तो रिदम सापडलाय. ज्या पद्धतीनं लेग ब्रेक तो मैदानामध्ये हाताळतोय, फॉर एक्झाम्पल मागचाच बॉल पहा ना, ज्या पद्धतीनं बॉल फिरवला होता. 2 चेंडूंचा खेळ मैदानामध्ये झाला. ऍक्शन रिप्ले मध्ये आपण पाहू शकतायत ज्या पद्धतीनं हा बॉल बाहेर काढला. काय कला या गोलंदाजामध्ये, परंतु इथे फुल टॉस टाकला आणि फुल टॉस बॉलला स्ट्रेट डाऊन द ग्राउंड. फ्लॅट अँड फ्युरियस षटकार. ओव्हर दी लॉंग ऑफ हा फटका पाहायला मिळाला आणि या षटकाराच्या सहाय्याने धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचले 58 रन्स स्कोर कार्डवरती आपण पाहतोय. आमचे दोन्ही पंच सफाली प्रीमियर लीगचे मुख्य आयोजक महेंद्रजी भोईर साहेब आणि त्याचबरोबर किशोरजी पाटील सर आपल्याला पाहायला मिळत आहेत. शेवटचे 3 बॉल बाकी आहेत. पुढचा बॉल या ओव्हरमधील. हा सुद्धा लेग ब्रेक टाकण्याचा प्रयत्न केलाय. गोलंदाज जीवाची आकांक्षा करतोय. कॅच जर पकडला तर या स्पर्धेमधील एक ऐतिहासिक झेल संबोधला जाऊ शकला असता, परंतु ते चित्र मैदानामध्ये घडलेलं नाहीये. धावसंख्या फलकावरती 59. 59 धावा फलकावरती लागल्या गेल्यात. मागच्या सामन्यामध्ये 60 धावा चेस झाल्या होत्या. आता या मॅच मध्ये अजूनही 2 चेंडूंचा खेळ बाकी आहे. येणाऱ्या 2 चेंडूंमध्ये जर एखाद मोठा फटकाला तर जर आपण पाहतोय 65 च्या पलीकडे जाण्याची संधी असणार आहे बॅटिंग करणाऱ्या टीमला आणि ते गरजेचं आहे. 59 धावा फलकावरती सध्या तरी आहेत. पाऊल जाईल लॉंग ऑफ मध्ये एक्स्ट्रा कव्हर फिल्डर तरीके आले होते. दीपेश आपल्याला पाहायला मिळाला. 2 धावा येत आहेत. दुहेरीवरती संतुष्ट व्हावं लागेल का पाहायचं. यस, दुहेरीवरती संतुष्ट व्हावं लागतंय. आता शेवटचा बॉल असणार आहे. 61 स्कोर कार्डवरती लागला गेला.
टॉस आपण करणार आहोत. आदरणीय शार्दुलजी पाटील सरांच्या शुभ हस्ते याच गावामधील एक अनमोल रत्न. चांगला बॉल फिरवला सरळ विकेट किपरच्या हातामध्ये. शेवटचा बॉल निर्धाव स्वरूपामध्ये आपल्याला पाहायला मिळतोय. 5 ओव्हरचा खेळ संपलाय. धावसंख्या फलकावरती 62-62 स्कोर कार्ड आपण पाहतोय आणि 63 धावांचं टार्गेट समोर उभं केलं गेलं. चला टॉसच्या दिशेने आपण जातोय. दोन्ही टीमचे कॅप्टन चला टॉस साठी या. चामुंडा स्पोर्ट्स विराथन कुर्द आणि त्याचबरोबर वडराई. हॅलो हॅलो. आता आमच्या मंचावर जे उपस्थित आहेत आमचे उमेश पाटील यांनी आमचं कान्हानगर ते मायगावचं मंदिर ह्याच्यासाठी जो रस्ता झाला एकदम सुंदर असा आमच्या गावासाठी झालेला रस्ता. त्या रस्त्याची समस्या आमच्या खूप लोकांना जाणवायची नेहमी की हा रस्ता होणं फार गरजेचं होतं आणि त्यांनी नेहमी पाठपुरावा करून तो रस्ता आम्हाला सँक्शन करून दिला आणि तो रस्ता झालेला आहे. तसंच आमचं मायगावचं जे मंदिर आहे त्याच्या बाजूला जे सुंदर अशी बैठक सिस्टम वगैरे जी झालेली आहे तीही त्यांच्या माध्यमातून झाली आहे. त्याचे आभार मानावे तेवढे आमच्या गावकरी मंडळीकडून कमीच आहेत. त्याला मी खूप खूप धन्यवाद देतो. तसंच आपले मैदान आहे मैदानाच्या बाजूला आपण बघतो की समुद्राच्या चौपाटीला जी आमचं मैदान आहे ते मैदान आम्ही फार मोठा बांधारा टाकून तो मैदान वाचवण्याचा प्रयत्न केला होता. पण समुद्राच्या पाण्यापुढे समुद्राच्या लाटेपुढे कुठली गोष्ट चालत नाही आणि तो आमचा पूर्ण बांधारा त्या मातीमध्ये जळून गेलेला आहे. आणि तोच बांधारा किंवा आमचे मैदान वाचवण्यासाठी काहीतरी प्रयत्न करावं म्हणून उमेश पाटीलने अजून एक दुसरा पाठपुरावा करायला लावलेला आहे की त्या बांधाऱ्याला एक पूर्ण अशी भिंत सिमेंट कॉन्क्रीटची भिंत येईल आणि त्या भिंतीमुळे येणारा जो समुद्राच्या लाटा आहेत येणारा जो समुद्राची मोठी भरती आहे ती समुद्राची भरती आपण अडवू शकतो असा तो बांधारा असेल आणि आमचं हे पूर्ण मैदान आहे ते तसंच राहील. त्यामुळे उमेश पाटीलजी मी परत धन्यवाद देतो आणि आभार मानतो गावकरीतर्फे. तुमचे आभार मानावे तेवढे कमीच आहेत. आपल्या गावासाठी जे तुम्ही करतात ते खरोखर खूप चांगलं वाखाणण्यासारखं आहे. असंच करत राहा. अशाच तुमच्या कार्यकर्त्यासारखी आपल्या गावाला खूप मदत आहे. असेच कार्यकर्ते नवीन नवीन तयार व्हावे अशी मी विनंती करतो. धन्यवाद. थँक्यू सो मच. धन्यवाद. कार्य सम्राट उमेश पाटील साहेब आपल्याला बघायला मिळतात ज्यांनी खऱ्या अर्थानं गावाच्या विकासासाठी
ज्या गावात आपण जन्म घेतलाय त्या गावासाठी आपण काहीतरी देणं आहोत, ज्या अनुषंगानं उमेशजी पाटील साहेब आपल्याला पाहायला मिळतात मुख्य व्यासपीठावरती. या आधील इनिंग मध्ये आवाज आपण ऐकलात, सफाळ्याचा गोड आवाजाचे धणी हार्दिक केणी सरांचा खूप चांगल्या पद्धतीने सध्या समालोचन क्षेत्रामध्ये रुजू आहेत. जाऊया मॅच कडे. दुसऱ्या डावाला सुरुवात होते. गोलंदाज प्रणित म्हात्रे, एक दिग्गज गोलंदाज. खऱ्या अर्थानं आपण पाहतात लेदर क्रिकेटचा खूप चांगला अनुभव त्यांच्याकडे आहे. मुंबई क्रिकेट पर्यंत त्यांनी निश्चित स्वरूपात एक चांगलं क्रिकेट लेदरचं हाताळलंय. आणि माकुंडसर मध्ये ज्या वेळेला आपण पाहतो त्यावेळेला निश्चित स्वरूपात माकुंडसर म्हटलं की क्रिकेटसाठी एक वेगळं हे त्यांचं नातं असतं. प्रणितचा जर उल्लेख केला तर अंडरआर्म क्रिकेट म्हणा, ओव्हरआर्म क्रिकेट म्हणा आणि लेदर क्रिकेट देखील तेवढंच चांगलं खेळतात. दुसरा बॉल. या वेळेला चेंडू बऱ्याच काळ हवे, क्षेत्ररक्षक आहेत बॉलच्या खाली, अगदी चेंडूच्या मागे गिरकी घेतात कौशिक आणि इथे आपण पाहू शकाल कॅच सुटलाय. आता गोलंदाज थोडीशी नाराजगी व्यक्त करतात की हा कॅच तुम्हाला टिपणं इथून गरजेचं होतं. नवीन संघाची बांधणी राहिलेली आहे आणि तदनंतर आपण तपासून पाहिलं तरी ते निश्चित स्वरूपात आता हा कॅच ड्रॉप रिप्लेच्या माध्यमातून गौरवजी पाटील आपल्याला दर्शवतात. 6 सीटर्सच्या माध्यमातून उज्ज्वल संघ मथानेचं भव्य दिव्य आयोजन आणि दुसरा मॅच आजच्या दिवसातील. पुढचा बॉल कट करायचा होता, प्रचंड वेग. चेंडू पडल्यानंतर प्रणयकडे जो एक चांगला वेग आहे आणि त्या वेगावरती आता कॉन्क्रीट विकेट मध्ये खेळपट्टी आणखीन प्रणितच्या प्रेमात पडले की काय. बॉल पडल्यानंतर बराचसा हातभर आतमध्ये वळण घेणारा राहिला. ही गुणवत्ता आहे प्रणितची, वैविध्यता. सातत्याने अनेक वेळा खूप चांगली गोलंदाजी करणारा गोलंदाज म्हणून आपल्याला पाहायला मिळतोय. इथे देखील आपण पाहतात चांगला चेंडू, अप्रतिम डिलिव्हरी. पहिलं षटक पॉवर प्लेचं आणि त्या पॉवर प्लेच्या षटकामध्ये खऱ्या अर्थानं बांधून ठेवलंय गोलंदाज प्रणित यानं. जबरदस्त गोलंदाजी. अगदी आपण पाहतात 10 ते 12 पावलांचा रनअप पंचांच्या डावीकडनं उजव्या हातानं गोलंदाजी करण्याकरिता सज्ज होताना प्रणित यांना आपण पाहिलंय. एका बाजूला सौरभ आहेत नॉन स्ट्रायकिंग एंडला, बराच काळ आता नॉन स्ट्रायकिंग एंडला उभे आहेत आणि त्यांना स्ट्रायकिंग एंडला आणणं गरजेची भूमिका राहील. या वेळेला आपण पाहतात काही चेंडू हाताळला होता. भरपूर वेग, वेगावरती स्वार असा गोलंदाज प्रणित. सध्या सिंगल मिळाली खूप वेळानं. 5 बॉलचा खेळ झाला. 5 बॉलचा खेळ संपल्यानंतर 3 रन या धावफलकावरती येत. खूप वेळानंतर ही रन आली आणि सध्या आपण पाहतायत आता येणारा जो शेवटचा चेंडू आहे तो सौरभ करिता. कळव्यामधनं एक दिग्गज क्रिकेटपट्टू म्हणून त्यांच्याकडे देखील पाहिलं जातं. सोशल मीडिया इंस्टाग्राम वरती भरपूर त्यांच्या रील व्हायरल आपण पाहिलेले आहेत आणि तेच सौरभ. मोठा फटका खेळायचा होता. पंचांकडे लाऊड अपील आणि त्यांनी दर्शविलं की चेंडू माझ्या अंगावरती जाऊन आदळलाय. षटक संपलं पहिलं आणि पहिल्या षटकाचा खेळ ज्या वेळेला संपला रिप्लेच्या माध्यमातून जरूर आपण पाहताय. गुड लाईन स्पॉटला पिचिंग का म्हणून मी संघाचा सलामीचा गोलंदाज आहे. आघाडीच्या गोलंदाजीला मला का प्राधान्य दिलं जातं. प्रणितनं त्याचं खूप चांगलं योगदान दिलं या पहिल्या षटकात. घेऊया एक ब्रेक आणि येऊया पुन्हा एकदा मॅच मध्ये. 24 बॉल आणि 24 बॉल मध्ये वेलकम बॅक. पुन्हा एकदा आलेल्या तमाम क्रीडा रसिकांचं सहर्ष हार्दिक स्वागत. आपण बघत आहात उज्ज्वल क्रिकेट क्लब मथाने प्रेझेंट क्रिकेटचा रणसंग्राम, क्रिकेटचा महासंग्राम. एक जबरदस्त स्पर्धा तुम्हाला सगळ्यांच्या भेटीसाठी आजच्या दिवसाला खऱ्या अर्थानं या स्पर्धेला सुरुवात झाली. अक्षय दत्तात्रय पाटील हेही जॉईन होतात या स्पर्धेला, त्यांचं देखील स्वागत आहे. येणाऱ्या काळात त्यांची देखील स्पर्धा येते श्रीकृष्ण मंडळ चाफेवाडी, ज्यामध्ये सफाळी करता एक क्रिकेट त्यांनी आयोजिले. अनेक वर्षानं पिढ्याने पिढीची ती स्पर्धा येणाऱ्या काळात आपल्या भेटीला येईल. अगदी 6 दिवस त्या स्पर्धेचं आयोजन राहिलंय आणि संपूर्ण 6 दिवसात आपण पाहतात क्रिकेटच्या घडामोडी. 1 लाख प्रथम क्रमांकाचं पारितोषिक घेऊन येणारी स्पर्धा आणि त्याचे शिल्पकार अक्षय पाटील निश्चित स्वरूपात या स्पर्धेच्या माध्यमातून जोडतात. त्यांचं स्वागत आहे. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतात कट करण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू, अतिशय चांगली गोलंदाजी. अथर्व आलेत. अगदी कमी कालावधीमध्ये अथर्वने देखील खूप चांगली गोलंदाजी केलेली आहे आणि ते अथर्व आपल्याला पाहायला मिळतात. पहिला चेंडू खूप चांगला राहिला आणि अचूक टप्प्यावरती बेधक मारा, या सगळ्या गोष्टी आपण पाहिलेल्या आहेत. गोलंदाज तयार.
या वेळेला आपण पाहतायत पंचांचे दोन्ही हात समांतर रेषेत व्हाईट बॉल. तुम्हाला 5 षटकांकरिता 25 मिनिटं दिली जातात. लक्षात घ्या 4 षटकही 20 मिनिटात पूर्ण होणं गरजेचं आहे. 5व्या षटकाला जर तुम्ही 21व्या मिनिटात दाखल झाला तर एक खेळाडू 30 या सर्कलच्या आतमध्ये घेतला जाईल. याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या आहेत. आज क्रिकेट फक्त क्रिकेट राहिलेलं नाही, त्या क्रिकेटला नियम आले, त्या क्रिकेटची शिस्त वाढली आणि डिसिप्लिनचं क्रिकेट जास्तीत जास्त आपल्याला बघायला मिळतं. आता दुसऱ्या षटकात अथर्व सांगतात की ज्या पद्धतीने प्रणितनं गोलंदाजी केली अगदी त्याच पद्धतीने मीही गोलंदाजी इथे करू शकतो आणि चांगली गोलंदाजी. आमच्या साथीने आदेश पाटील आहेत. आदेश पाटील म्हटलं की मथाने गावासाठी खऱ्या अर्थानं ते मग स्पर्धा कुठलीही असो, मथाने संघ ज्या ज्या वेळेला खेळायला जातो त्यावेळेला आदेश पाटील हे त्या मेसेजच्या त्या मॅचच्या निश्चित स्वरूपात अपडेट देत असतात. आणि मथानेसाठी खऱ्या अर्थानं जे सिनियर खेळाडू आहेत त्यांना आता खऱ्या अर्थानं तिकडे जायला पोहोचत नाही. मग कुठल्या चॅनलला ती मॅच आहे, कुठल्या नेटवर्कवरती ती मॅच आहे, ते आदेश पाटील मथाने क्रिकेट क्लबवरती ती लिंक देत आहेत. असे आदेश पाटील संघाचं हित मांडणारं नाव आहे आणि ते आता आमच्या समवेत गुणलेखनासाठी. फटका खेळलाय चांगला, तिथे अक्षय गोवळकर आहेत आणि त्यांच्या सेफ हँड मध्ये बॉल जाऊन पोहोचलाय. अक्षय गोवळकर यांनी टिपला कॅच, संपलाय खेळ, फलंदाज बाद, गॉन. या नेक्स्ट मॅचचा टॉस एका बाजूला आपण पाहतात संघ असणार आहे तो म्हणजेच वडराई आणि विपक्ष चामुंडा स्पोर्ट्स विराथन. आणि आपण टॉस बॉक्स मध्ये देखील जाणार आहोत. षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर या 2 बॉल नंतर आपण त्या मॅचचा टॉस देखील घेणार आहोत. सध्या जर तपासून पाहिलं तर नवीन फलंदाज आशू. एक काळ असा होता की आशू ब्लॅकबर्ड सफाळी या संघाबंद खेळायचे आणि संपूर्ण पालघर क्रिकेटमध्ये बेताज म्हणून ते आशू होते. या खऱ्या अर्थाने क्रिकेटचा खेळ आहे मित्रांनो. कधी गोष्टी बदलतात आणि काही गोष्टी त्या स्वीकाराव्या लागतात आणि ते आशू आपल्याला पाहायला मिळतात. आता बॅटिंग करिता स्ट्रायकिंग एंडला दाखल झालेत. पुढचा बॉल, पहिलाच बॉल, आशू यांच्या बॅट मधनं रिव्हर्स स्विच, अल्टी पल्टी स्ट्रोक, चेंडू सीमारेषेच्या बाहेर, 4. त्रेसष्ट धावा ठेवलेत आणि त्या अनुषंगाने आता आशू सांगतात की लेट एंट्री परंतु ग्रेट एंट्री. सुरुवातीच्या काळाला धावा नाही झाल्या परंतु या वेळेला मी दाखल झाल्यानंतर धावा होतील. शेवटचा बॉल आहे या षटकातला आणि या षटकानंतर आपण जाणार आहोत थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे टॉस होईल. खूप जबरदस्त स्पर्धा. ज्या माहेर वाशिणी आहेत ताई त्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला खूप चांगलं सहकार्य केलं आणि बंधूच्या मागे पाठी राख्या म्हणून या सगळ्या रणरागिणी उभ्या राहिल्या. त्या सगळ्या माहेर वाशिणी ताईंना मानाचा मुजरा, ज्यांनी खऱ्या अर्थाने या स्पर्धेला 52,057 रुपयाची आर्थिक क्रीडा देणगी दिली, त्या सगळ्या ताईंचं खूप खूप आभार. स्कोर कार्डला धावसंख्या जाऊन पोहोचते ती म्हणजेच 2 षटकांचा खेळ संपल्यानंतर 10 धावा. जाऊया थेट प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये जिथे व्हॉइस ऑफ सफाळे हार्दिक किणी सर जोडले जातील. थँक्यू. धन्यवाद उत्कर्ष सर. हॅलो चेक. हॅलो आदरणीय शार्दुलजी पाटील सरांच्या शुभ हस्ते टॉस आपण करणार आहोत. एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स आणि दुसऱ्या बाजूला आपण पाहतोय वडराई संघ आपल्याला पाहायला मिळतोय. फोटो सेशन या ठिकाणी केलं जाईल. एका बाजूला उज्ज्वल क्रिकेट आणि दुसऱ्या बाजूला मथाने. हा कॉइन आपण पाहतोय. थोड्याच वेळात कॉइन स्पिन केला जाईल. मॅच नंबर 3 आपण पाहणार आहोत. वडराई संघ आणि दुसऱ्या बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द. चामुंडा स्पोर्ट्स विराथन खुर्द संघाचा कॉल असेल. एका बाजूला मथाने आहे आणि दुसऱ्या बाजूला उज्ज्वल क्रिकेट. हा कॉइन आपण पाहतोय. कॉइन स्पिन केला जाईल. उज्ज्वल क्रिकेट असा कॉल या ठिकाणी केला मथाने आलाय. म्हणजे टॉस वडराई संघाने जिंकलाय. जास्त काही विचारणार नाहीये कारण सामना सुरू आहे. काय निर्णय असेल? गोलंदाजी करते. ऑल द बेस्ट. टॉस त्या ठिकाणी जिंकलाय तो म्हणजे वडराई संघाने आणि प्रथमतः क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलाय. जाऊयात आपण कॉम्बॉक्स मध्ये जिथे आपल्यासोबत जोडले जातील व्हॉइस ऑफ पालघर उत्कर्ष पाटील सर. थँक्यू सो मच. हॅलो, थँक्यू सो मच. हार्दिक किणी यांचा आवाज आपण ऐकलात. खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल प्रेझेंटेशन बॉक्स मधनं. दुसऱ्या षटकात आपण पाहतात गोलंदाजी चांगली राहिली. तिसऱ्या षटकात पुन्हा एकदा प्रणित मात्रे
दिग्गज गोलंदाज. काय षटक हाताळलं त्यांनी. पहिलं षटक अतिशय महत्वाचं आणि त्या षटकात ज्यांनी खऱ्या अर्थानं आपला घवघवा ठेवला. या वेळेला चेंडू आकाशाला गवस निघालतोय. डीप मधनं हर्षल आलेत. खराब क्षेत्ररक्षण. दोघांकडनं देखील अपेक्षा नव्हत्या प्रणितला, कारण दोन्ही देखील संघाचे अत्यंत महत्वाचे खेळाडू होते. नाराजगी व्यक्त करतात, कारण ही संधी होती एका महत्वाच्या फलंदाजाला तुम्ही बाद करण्याची, नाही स्वीकारता आली. आणि इथे खऱ्या अर्थानं आपण पाहू शकाल आता रिप्लेच्या माध्यमातून, जिथे गौरव पाटील सर दर्शवत आहेत की काय घडलंय. बघा, दोन खेळाडू आले, दोघांमध्ये समन्वय नव्हता. तुमच्यातलं बॉन्डिंग, तुमच्यातलं कम्युनिकेशन, या सगळ्या गोष्टी खूप महत्वाच्या आहेत आणि त्या नाही झाल्या. त्या अनुषंगाने आपण पाहतायत सध्या स्कोर कार्डला आपण धावसंख्या जर तपासून पाहिली तर जाऊन पोहोचतोय. इथे देखील हा चेंडू जर पाहिला तर आता डॉट बॉलचं प्रमाण वाढत चाललंय. धावसंख्या फलकावरती जाऊन पोहोचते ती म्हणजेच 12. इथे खूप चांगली गोलंदाजी. जे टार्गेट ठेवले मोठं, त्या टार्गेटला सहज नाही चेज होऊ देणार, ज्या पद्धतीने आता सध्या गोलंदाजी होते. चांगलं क्रिकेट. पुढचा बॉल गोलंदाज तयार. प्रणित या वेळेला अगदी मार्क करून गोलंदाजी. आशू ज्या पद्धतीने बाहेर झाले त्यांना रीड केलं, फॉलो केलं आणि तदनंतर चेंडू अगदी आपण पाहतात शरीरावरती आदळला. ज्या पद्धतीने अगदी शरीरातली लाईन. चांगली गोलंदाजी होते. तिसऱ्या षटकात देखील आता धावसंख्यांचा वेग नाही वाढला तर मग बॅटिंग करणाऱ्या टीम केळवा जोगाळे 11 या संघाकरिता थोडंसं आता टेन्शन वाढणारं राहील, ज्या अनुषंगाने तुम्हाला इथून निश्चित स्वरूपात आता धावा वाढवाव्या लागतील. पायावरचा बॉलला फक्त दिली दिशा. चेंडू चाललाय स्क्वेअर लेग मधनं, बॅकवर्ड स्क्वेअर लेगला क्लिअर करेल का कौशिक आहेत तिथे. एक उत्कृष्ट कबड्डीपट्टू म्हणून कौशिक यांचा निश्चित स्वरूपात एक चांगला गवगवा राहिलाय सफाळेमध्ये. चांगले कबड्डीचे खेळाडू देखील राहिले. आता कबड्डीचे पंच म्हणून देखील भूमिका त्यांची बजावत असताना आपण त्यांना पाहिलेलं आहे. 14 धावा या धावफलकावरती. अगदी शेवटचा बॉल बाकी. उज्ज्वल संघ मथाने प्रेझेंट. क्रिकेटचा धमाका, क्रिकेटचा महासंग्राम. अगदी सुंदर असं मैदान. डावीकडे पाहिलं तर हा समुद्र किनारा, उजव्या बाजूनं पाहिलं तर खूप चांगलं असं हे नयनरम्य दृश्य, जिथे आपण पाहतायत खऱ्या अर्थानं खूप चांगली ग्रीनरी आहे. झाडं लावा आणि झाडं जगवा या मंत्रावरती खऱ्या अर्थानं आपण मथाने गावाला पाहिलेलं आहे, ज्यांनी खऱ्या अर्थानं खूप चांगली हरित क्रांती आपल्याला पाहायला मिळते. षटक संपलेत. तीन षटकांचा खेळ ज्या वेळेला संपतो त्यावेळेला फलकावरती आदेश पाटील आम्हाला दर्शवतात की 14 धावा झालेल्या आहेत. घेऊया एक ब्रेक आणि ऐकूया डीजे कुंदन यांना. बारा बॉल आणि 49 धावा. 6 सीटर स्पोर्ट्स लाईव्ह काय चित्र दाखवतंय आपल्याला. खऱ्या अर्थाने मैदान आणि हा समुद्र किनारा डोळ्यात साठवून घेणार हे चित्र आहेत. गौरव पाटील यांचं कौतुक करावं लागेल, तुषार कुर्ले यांचं कौतुक करावं लागेल, ज्यांनी खऱ्या अर्थानं 6 सीटर स्पोर्ट्सच्या माध्यमातून एक खूप चांगला व्ह्यू आपल्याला बघायला मिळतो. जे लाईव्ह प्रेक्षक जोडलेत त्यांनी खऱ्या अर्थानं आपण पाहतायत हा खूप चांगला नजारा. हे त्यांचं मथाने गाव आपल्याला बघायला मिळतं. महाराष्ट्राच्या पश्चिमेत आपण निश्चित स्वरूपात उत्तर कोकणामध्ये आहोत आणि जिथे हे मथाने गाव जिथे आपल्याला पाहायला मिळतं. आज क्रिकेटचा महासंग्राम या गावामध्ये चालू आहे. आता 12 बॉल आणि 12 बॉलमध्ये रन करायचे ते म्हणजेच 49. केळवे 11 जोगाळे या संघाला. तर गोलंदाजी करणारा संघ आपल्याला पाहायला मिळतो तो म्हणजेच माकुणसार. ज्या गोलंदाजी मार्कवरती बॅटिंगने ज्यानं मनं जिंकली तो आता गोलंदाजी ट्रॅकवरती हर्षल आलेत. गोड गळ्याचे धनी, एक चांगले गायक आहेत आणि सध्या त्यांचा देखील ट्रेंड आलेला आहे म्हणायला हरकत नाही. हळदी कुणाचेही असो परंतु हर्षल यांचा आवाज सातत्यानं आपल्याला दुमदुमताना पाहायला मिळतो. आणि तेच हर्षल ॲज अ क्रिकेटपटू म्हणून अप्रतिम आणि गायक म्हणून खऱ्या अर्थानं अतिशय सुंदर. जसे हर्षल आलेत गोलंदाजी ट्रॅकवरती 14 धावा धावफलकावरती आणि येणारे 6 बॉल हेही तेवढेच महत्वाचे. सौरभ आहेत स्ट्रायकिंग एंडला. भरपूर वेळ शांतच राहिले. मी म्हणेन की जी गुणवत्ता आहे सौरभची ती आता योग्य वेळ दाखवण्याची हीच वेळ आहे. गोलंदाज तयार. 12 चेंडू आणि 49 ची गरज असताना पहिलाच बॉल वाईड येतोय आणि या वाईट बॉलनं स्कोर कार्डला गती मिळते आणि गती मिळत असताना धावा जाऊन पोहोचतील त्या म्हणजेच आत्ता फलकावरती अर्थात 15.
48 ची गरज, 12 चेंडू आहेत, 48 धाव्यांची गरज आहे. प्रति षटकामध्ये 24 रन तुम्हाला करायचे आहेत या मॅचला जिंकण्याकरिता. पुढचा बॉल, मोठा फटका खेळायचा होता, शफल झाले, ऑब्स्टिकला आले, परंतु गोलंदाजी अप्रतिम राहिली. अगदी खोलवर टप्पाचा बॉल. माकुणसर संघ आपल्याला पाहायला मिळतोय. अक्षय गोवळकर हाही एक दिग्गज क्रिकेटपटू, अंडरम पासूनचा सुरुवात आणि अक्षय गोवळकर हेही एक चर्चेतलं नाव. हार्ड हिटर, डाव्या हाताचा उत्कृष्ट आणि तंत्रशुद्ध फलंदाज, परंतु आज फ्लॉप शो राहिले. सध्या फिल्डिंग करतात. 15 धावा या धावफलकावरती. गोलंदाज पुन्हा एकदा गोलंदाजी ट्रॅकवरती तयार होताना हर्षल. खोलवर टप्पाचा बॉल, स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये अतिशय चांगले क्षेत्ररक्षण. आदेश पाटील एक सच्चा क्रिकेटचा फॅन कसा असतो बघा. नाही त्यांच्या गावचा संघ किंवा दोन्ही संघ बाहेरचे आहेत, परंतु ज्या वेळेला चांगली गोलंदाजी केली, फॉलो थ्रू मध्ये जेव्हा बॉल फील्ड केलं, त्यावेळेला आदेश पाटील यांची मनातून एक भावना जागी झाली की एक क्रिकेट चांगलं आहे, ज्या अनुषंगाने त्यांनी टाळ्या वाजवल्या. म्हणून तुम्ही क्रिकेटला कसं जपता, क्रिकेटवरती कसं प्रेम करता, याही गोष्टी तेवढ्याच महत्वाच्या. आणि आदेश पाटील आमच्या साथीने सकाळच्या सत्रापासून. या वेळेला हाफ ट्रॅकरचा बॉल, बॉलवरती प्रहार तर जरूर केलाय, क्षेत्ररक्षक आहेत आणि इथे आपण पाहत आहेत प्रणित कडनं झालंय चुकी. खूप कमी वेळा या गोष्टी आपण बघायला मिळतात प्रणित यांच्याकडनं, कारण खूप चांगल्या पद्धतीचे ते खेळाडू आहेत. त्यांचं देखील म्हणणं असं होतं की हवेचा जोर वाढलेला आहे, त्या अनुषंगाने चेंडू थोडासा स्विंग होताना आला आणि तो कॅच रीड करणं थोडंसं कठीण झालं. आता धावसंख्या आपण तपासून पाहिली तर फलकावरती जाऊन पोहोचते 16 धावा. हा चौकार आहे का तिथून प्रणित दर्शवायचा आपण. एकदा वॉर रूम मध्ये आपण चेक करणार आहोत निश्चित स्वरूपात काय घडलंय, काय बिघडलंय. तिथे क्षेत्ररक्षण करण्याचा प्रयत्न राहिला. जर हा चौकार आहे लक्षात घ्या. तिसऱ्या पंचांनी निश्चित स्वरूपात लाईव्ह मध्ये पाहिलं आणि खऱ्या अर्थानं आपण पाहतायत आज अलीकडच्या काळात युट्यूब ही संकल्पना आली आणि तदनंतर क्रिकेटची पारदर्शकता वाढली आणि हा चौकार आहे. जिथे आपण पाहतायत संपूर्णपणे ज्या वेळेला तुम्ही बॉलला पकडताय त्यावेळेला बाउंड्री रोपला तुम्ही टच झालेले आहात आणि ज्या अनुषंगाने आपण पाहतायत जे दिसते आहे इथे सध्या लाईव्ह मध्ये दिसते आहे, त्या अनुषंगाने तुम्हाला ते इथून पुढे अग्री करावं लागेल, लक्षात घ्या. आणि धन्यवाद, माकुणचा संघाने देखील कोऑपरेट केलेला आहे. सध्या स्कोर कार्डला धावसंख्या या चौकाराच्या साहाय्याने 19 वरती जाऊन पोहोचते. पुढचा बॉल हर्षल यांचा, स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड, फ्लॅट खेळलाय आणि सलगचा दुसरा. या आधीच्या बॉलवरती कॅच सुटला, तो चौकार गेला आणि आता समोर मारलाय खूप चांगल्या पद्धतीने डाऊन द ग्राउंड. 4. थँक्यू सो मच. हेच चौकार आता इथून तुम्हाला पुढे येणाऱ्या काळात अगदी वेगाने आणावे लागतील, कारण धावसंख्या फलकावरती 23 आहे. पुढचा बॉल, मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. तिथे डॉक्टर कल्पेश आपल्याला बघायला मिळतात सातत्याने ज्या ज्या वेळेला क्रिकेट असतात. यस, संतोष जंगम सरांचं देखील इथे हार्दिक स्वागत. जेव्हा जेव्हा क्रिकेट असतं ते याच विभागातल्या एडवन इथून बिलॉंग करतात, परंतु संपूर्ण सफाळे पिंजून काढले त्यांनी क्रिकेटच्या मैदानातनं. अनेक स्पर्धेंना भेट देत असतात आणि त्यांचं देखील जंगम सरांचं सहर्ष हार्दिक स्वागत या स्पर्धेमध्ये. शेवटचा बॉल या षटकातला 24 धावा संपूर्णपणे डॉमिनेट गोलंदाजी करत असताना माकुणसार संघानं फलंदाजीने देखील चांगलं क्रिकेट दाखवलं. आता गोलंदाजीने अचूकता काय असते ती दाखवून दिली. जरी चांगली साथ नाही मिळाली क्षेत्ररक्षकांची, परंतु गोलंदाजी धारदार राहिली. प्रणितची 2 षटकं, अथर्वचं 1 षटक. आता हर्षल आलेत, हर्षलने देखील गोलंदाजी चांगली केली. शेवटचा बॉल थोडं स्पीडअप करा, कारण यानंतर देखील अनेक सामने आहेत आजच्या दिवसात. आज एक संघ, भाग्यवान संघ कुठला असेल जो मात्र इथून त्यांचं नशीब आजमावेल. ऑन साइडला फटका आशूने जरूर खेळलाय. अलॉंग दी कार्पेट आउटफील्डला फाडत बॉल आला अक्षय गोवळकर यांच्याकडे. मिळते सिंगल आणि या सिंगलच्या साहाय्याने धावसंख्या
4 षटकांचा खेळ ज्या वेळेला प्रत्यक्षात संपतोय त्यावेळेला धावसंख्या आहे ती म्हणजेच 25. 6 बॉल मध्ये रन करायच्यात 38, म्हणजे 6 जरी षटकार आले तरी देखील या मॅचचा रिझल्ट हा फिल्डिंग करणारी टीम माकुंडसार यांच्या नावी राहील. परंतु अस्तित्वासाठी संघर्षासाठी न डगमगता इथून लढत राहायचंय बॅटिंग करणारी टीम. आजचा दिवस तुमच्यासाठी नव्हता हरकत नाही, परंतु क्रिकेट तुम्ही चांगलं खेळलात. 6 बॉल 38. घेऊया ब्रेक आणि ऐकूया डीजे. मुख्य व्यासपीठावरती आदरणीय सन्माननीय संतोषजी जंगम साहेब आपल्याला पाहायला मिळतात. सफाळ्यामधून सातत्याने क्रीडासाठी वेळ देणारा मी अमित पाटील यांना विनंती करीन की तुमच्या शुभ हस्ते आपण त्यांचं यथोचित स्वागत सन्मान आमच्या मुख्य व्यासपीठावरती करावं. एडवन मधून सातत्यानं प्रेम देणारं क्रिकेट करिता संतोषजी जंगम सर आपण या आणि तुमचं या स्पर्धेच्या माध्यमातून आम्ही करतोय उज्ज्वल क्रिकेट क्लब मथाने यांच्या माध्यमातून सहर्ष हार्दिक स्वागत. थँक्यू सो मच. कॅमेऱ्याच्या माध्यमातून एक क्षण कैद करतात यश चौधरी. SPL चे देखील आता प्रत्येकाला वेध लागलेत म्हणायला हरकत नाही. जिथे दीपेश असतील, यश असतील, अमित असतील, असे हे 3 कॅप्टनच बघायला मिळणार आहेत. एक उसरणीकडनं खेळायला बघेल तर एक AB केळवा, एक जर बघायला मिळाला तर आपण पाहतात अमित पाटील, हेही आयकॉन क्रिकेटपटू म्हणून सध्या बघायला मिळणार आहेत. शेवटचं षटक, पहिलाच बॉल डॉट आणि गोलंदाजी ट्रॅक वरती. गोलंदाज नील आलेत. 5 बॉल आणि 5 बॉल मध्ये 38 धावा. वन साइड बॅटल, वन वे ट्रॅफिक. एकाच बाजूने हा सामना सध्या वाकलेला दिसतोय, झुकलेला दिसतोय. बॅटची कड आणि तदनंतर आउटफील्ड. इथे मैदानाची थोडीशी फास्ट आहे, तिथे क्षेत्ररक्षक आहेत, परंतु आपण पाहतायत शेवटच्या क्षणाला काय घडलंय तर तिथे सिंगल मिळाली. या सिंगलच्या साहाय्याने रनसंख्या आता मंद गतीने वेग घेईल आणि जाऊन पोहोचेल ती म्हणजे 26 वरती. 4 बॉलचा खेळ बाकी. दुपारचं सत्र आणि आजच्या दिवसातील हा दुसरा सामना. नेक्स्ट मॅचचा टॉस देखील झाला जिथे वडराई संघाने टॉस जिंकलाय आणि एका बाजूला चामुंडा स्पोर्ट्स विराथन हा संघ आपल्याला बघायला मिळेल. लव बॉयज डोंगरे आणि युवा ग्रुप विठ्ठलवाडी यानंतर होणारा सामना. तोही मॅचचा टॉस आपण करणार आहोत पुढच्या मॅचच्या इनिंग ब्रेक मध्ये. आता आलाय इथून व्हाईट बॉल आणि या व्हाईट बॉलनं स्कोर कार्डला धावांची गती जाऊन पोहोचेल 27 धावा धावफलकावरती. आता 1-1 न मात्र इथे स्कोर कार्ड पुढे चाललंय. 27 धावा धावफलकावरती आहेत. गोलंदाज पुन्हा एकदा तयार. यावेळेला फटका तर खेळलाय चांगला आणि तिथे क्षेत्ररक्षक आहेत, त्यांच्या आवाक्यापासून बॉल राहील लांब आणि शेवटच्या क्षणाला आता धावा यायला लागल्यात. वेळ गेल्यानंतर आता मोठे फटके येतात परंतु लढतायत शेवटपर्यंत. सौरभ यांना आपण पाहतायत, एक युवा खेळाडू. चांगले क्रिकेटपटू जरूर आहेत परंतु थोडेसे शांत राहिले सुरुवातीच्या काळात. त्या अनुषंगाने आता डोकेदुखी वाढली. बॉलचा खेळ झालाय. 3-31 धावा धावफलकावरती. येणारे 3 चेंडू आहेत आणि 3 बॉल मध्ये रन करायच्यात 32. गौरव पाटील 6 सीटर स्पोर्ट्सचे प्रॉपरायटर, खूप चांगलं काम त्यांच्या माध्यमातून होतंय. SPL ला देखील रंग भरताना बघायला मिळतील. गोलंदाज तयार. इथे देखील आपण पाहतायत चांगला चेंडू. पंचांकडे मागणी करतात. पंच सांगतात की तुम्ही कुठे आलात पहा. शफल वाईटचे नियम आहेत क्रिकेटमध्ये. खूप काही बदल झालेले आहेत आतापर्यंत आपण तपासून पाहिलं तर. आज टेनिस बॉल क्रिकेट खूप वरती गेलं म्हणायला हरकत नाही. याच गावापाड्यातून खेड्यापाड्यातून क्रिकेटला झालेली सुरुवात टेनिस बॉलची आज ISPL सारख्या स्पर्धेपर्यंत, इंटरनॅशनल स्टेडियम पर्यंत या स्पर्धा पोहोचल्या. चेंडू खेळल्या बऱ्याच काळ हवेत. क्षेत्ररक्षक आहेत. अथर्वने टिपलाय. कॅच गॉन. शेवटचा बॉल आणि नवीन फलंदाज दुर्वेश दाखल झालेत. चला थोडस घाई करा. यानंतरचा देखील सामना तेवढाच महत्वाचा. त्यानंतर देखील आणखीन एक मॅच आहे. आजच्या दिवसात 8 संघांना संधी मिळाली. उज्ज्वल संघ मथाने प्रेझेंट क्रिकेटचा रणसंग्राम, भव्य टेनिस बॉल क्रिकेट स्पर्धा.
यावेळेला आपण पाहतायत मथाने चषक आणि मथाने चषकामध्ये माकुंसर संघानं पहिल्या डावात विजय मिळवलाय. खूप चांगलं क्रिकेट दाखवलं या मॅच मध्ये. मॅन ऑफ द मॅच या किताबाकडे आपण जरूर जाणार आहोत. जिथे मॅच समरी जर तपासून पाहिली तर माकुंसरनं बॅटिंग करताना 11 बॉलमध्ये 17 रन, हर्षल अक्षयचे देखील 9 बॉल 15 राहिले, सौरभनं 5 बॉलमध्ये 10 धावा. तर त्यावेळेला पहिल्या इनिंगमध्ये दीपेशनं 1 षटक हाताळलं, 14 रन आणि 3 गडी गारद केले. आशूनं 2 षटक 17 रन 1 गडी बाद. दुर्वेशनं 1 षटक 15 रन. त्यानंतर केळवे स्टार जोगाय बॅटिंगला आले तेव्हा सौरभनं 9 बॉलमध्ये 13 जरूर केल्या. आशूनं देखील 11 बॉलमध्ये 11 रन केले. अमन थोडेसे फ्लॉप शो राहिले. दुर्वेश देखील आले परंतु नाही जिथे व्यवस्थित बॅटिंग झाली. मॅन ऑफ द मॅच हर्षल ठरलेत या मॅचचे मॅन ऑफ द मॅच. हर्षल आपण या, ज्यांनी चांगलं क्रिकेट विथ द बॅट विथ द बॉल जबरदस्त क्रिकेट दाखवलं आणि मॅन ऑफ द मॅच तेच आहेत. सन्माननीय सचिन पाटील सरांना विनंती करतोय की तुमच्या शुभ हस्ते आपण हर्षल यांना मॅन ऑफ द मॅच देणार आहोत प्रेझेंटेशन बॉक्स मध्ये. हर्षल या, मॅन ऑफ द मॅच.